माजी मंत्री सुभाष देसाई आपल्यासोबत बोलण्यासाठी आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, नेमकं काय सांगाल? आज ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि युतीची घोषणा होते। माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे हे दोघे इथे वरळीच्या ब्लू सी या ठिकाणी एकत्र येत आहेत। सगळ्यांना आनंद झालेला आहे, मलाही खूप आनंद झालेला आहे आणि महाराष्ट्र आनंदात आहे की अशाच रीतीनं जे फक्त आणि फक्त महाराष्ट्र हिताचा विचार करतील असे हे दोन नेते आणि त्यांचे दोन्ही पक्ष, त्यांचे सगळे सदस्य हे एकत्र येत आहेत। ही फार मोठी ताकद एकजुटीची आज महाराष्ट्राच्या पाठीशी उभी राहते आणि त्यामुळे सबंध महाराष्ट्राचा आशीर्वाद घेऊन ह्या दोघांची पुढची वाटचाल दमदार होईल। महाराष्ट्र हिताच्या प्रश्नांमध्ये कोणतीही तडजोड हे नेते करणार नाहीत याचा विश्वास तमाम मराठी माणसांना आहे। सर, आगामी निवडणुका येत आहेत आणि या पार्श्वभूमीवर ही युती होते असं म्हटलं जात आहे, पण कुठेतरी महापौर तुमचा बसेल का असं वाटतंय का? बघा, जेव्हा दोन पक्ष आणि महाराष्ट्रातले दोन महत्त्वाचे पक्ष शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येतात तेव्हा पुढचं पाऊल हे विजयाचंच असेल, याच्यात काय सांगायची याच्यामध्ये शंका नाही। आणि दोघे एकत्र आल्यानंतर पहिलं जे काही आव्हान येणार आहे समोर ते मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं, ती लवकरच येऊ घातलेली आहे। या निवडणुकीत हा भगवा झेंडा एकजुटीचा महापालिकेवर फडकेल आणि शिवसेना मनसे या युतीचाच महापौर बसेल याच्यामध्ये कोणतीही शंका नाही। दोन्ही ठाकरे बंधू हे मराठीसाठी एकत्र येणार आहेत, ब्रँडसाठी एकत्र येणार आहे, काय सांगा? मराठीच्या मुद्द्यावर हे दोघे प्रथम एकत्र आले। जवळजवळ 20 वर्षानंतर ही एकजूट होते आहे आणि मराठी माणसाला मनापासून आनंद ह्याचा होतोय की ठीक आहे, ही दोनच शक्ती अशा आहेत की ज्या मराठीच्या बाबतीत कधी पाऊल मागे घेणार नाहीत, तडजोड करणार नाहीत, गप्प बसणार नाहीत। आता मराठीच्या हिताची आपल्याला काळजी करायची गरज नाही, अशा प्रकारची भावना मराठी माणसांमध्ये आहे। ठाकरे बंधू हा ब्रँड इथे कायम राहील? नक्कीच। हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे ठाकरे ब्रँड महाराष्ट्रात नव्हे अख्ख्या हिंदुस्थानामध्ये प्रभावी ठरलेला पाहिलेला आहे आणि त्याचं स्वागत जनतेनं केलेलं आहे। आता सुद्धा दोन बंधू एकत्र येऊन पुढची वाटचाल करतायत, याचं प्रचंड स्वागत आणि समाधान आहे। अगदी शेवटचा प्रश्न, यासाठी केला होता हट्टास? शेवटी राजकारणामध्ये अट्टहास विजयाचाच करायचा असतो। विरोधकांना पराभूत करून पुढचं पाऊल मजबूतीने टाकायचं असतं, ते पाऊल आज पडतंय, त्यामुळे हा अट्टहास यशस्वी होईल याची खात्री बाळगा। तर ठाकरे बंधू एकत्र येईल आणि मुंबईमध्ये महापौर हा आमचाच होईल असं यावेळी यांनी म्हटलंय। कॅमेरामॅन शिवाजी काळेसोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठी, मुंबई। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।